साहजिकच आहे. त्यांना असं वाटलं असणार आहे की भरत हा त्यांच्या घरातला त्यांच्या म्हातारपणाची काठी असणार आहे. सानिकाने भरत सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली असती. ते एका झटक्यात सगळं उद्ध्वस्त झालं. अर्धुईला मिळालं. आता भरत जर का त्यांच्या घरातला कर्ता पुरुष आहे म्हटल्यावर त्यांचं कसं होणार हो पुढे? बोलू, तुझं म्हणणं पटतंय मला, पण मला कळत नाही की या सिच्युएशन मध्ये मी काय करू शकतो. आर्थिकदृष्ट्या सानिका आणि दौलतराव सक्षम असावे असं मला वाटतंय. त्यांना भरतची कमतरता जाणवता कामा नये. मला असं वाटतंय की तुमच्या ऑफिसमध्ये जर का आपण दौलतराव किंवा सानिकाला नोकरी मिळवून दिली तर. आज पुन्हा एकदा तू माझ्या नजरेत खूप मोठी झालीस. मला ना लोकांना सांगायला आवडतं की मी सौ वल्लरी मनोज भांबरे हिचा नवरा आहे. पण यापुढे मी त्यांना अभिमानाने सांगू शकेन की मी श्री मनोज वल्लरी भांबरे आहे. काय तुम्ही? सिरियसली, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. वल्लरी, तुझ्या डोक्यात कधी कधी काय चालू असतं? तू नक्की कसला विचार करत असतेस ते कळतच नाही. हो ना. म्हणजे आता आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय तू म्हणतेस म्हणून, पण हे सगळं करून नक्की काय मिळणार आहे? हे बघ, काहीही झालं ना तरी अजित निर्दोष सुटायला हवा. हो ना प्रेरणाताई, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. अजित भाऊजींची निर्दोष सुटका होणं. आणि तेजाताई, तुम्हाला काय वाटतं? काही कारण नसताना मी तुम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगतेय का? नाही, म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय तू आम्हाला हे करायला सांगणार नाहीस. झालं तर मग प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अजित भाऊजींना जेलमधून बाहेर काढण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास? वल्लरी, अगं काहीही काय विचारतेस? ऑफकोर्स विश्वास आहे आमचा तुझ्यावर. हो वल्लरी, माझा पण आहे विश्वास तुझ्यावर. झालं तर मग आता जोपर्यंत अजित भाऊजींची सुटका होत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. तयारीला लागूयात. प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलायचंय हे मी तुम्हाला लिहून देणार आहे. स्वामी, अहो ही कोणती परीक्षा पाहताय माझी? मला माहितीये तुम्ही माझ्या पाठीशी आहात, पण निर्दोष असताना अजित तिथे तुरुंगात आहे आणि मी मात्र इथे घरात. प्रेरणा, हे बघ, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू नको टेन्शन घेऊस आणि पुढचं सगळं वल्लरी आणि स्वामींवर सोडून दे. सगळं नीट. डोंट वरी. चला तेजा मॅडम, तयारीला लागा. आता प्रेसवाल्यांची फौज येईल. त्यांना सामोरं जायचंय तुम्हाला.
प्रेरणाताईंसोबत बसून त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हालाही मला शिव्या शाप द्यावा लागणार. माझ्याबद्दल वाटेल तितकं वाईट बोलावं लागणार आहे. मैत्रीण म्हणून मी किती नीच आहे, मैत्रीच्या नावावर मी कलंक आहे, हे सगळं बोलावं लागणार आहे तुम्हाला. जोपर्यंत त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सिद्ध होत नाही की तुम्हा दोघींनाही माझ्याबद्दल खूप राग आहे, तोपर्यंत बोलायचं. अगदी माझं वाटळ होऊ दे असं बोललात तरी चालेल. वल्लरी, अगं काही बोलतेस तू? तुझ्याविषयी असं वाईट नाही बोलू शकत आम्ही. वल्लरी ऐक ना, दुसरा काही वे आउट नाही आहे का? हे खूप ऑड आहे. नाहीये त्याच्यात आहे. अजित भाऊजींना जर का सुखरूप बाहेर आणायचं असेल, त्यांची निर्दोष सुटका करायची असेल, तर हा एकच उपाय आहे आपल्याकडे. प्लीज आता तुमची ऍक्टिंग स्किल्स पणाला लावा. हे सगळं नॅचरल वाटलं पाहिजे, कळतंय ना? त्याच्यात आहे. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. आणखीन एक, ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर केसचा निकाल जोवर लागत नाही तोवर तुम्हाला अजित भाऊजींना भेटता नाही येणार. काय? अगं असं कसं चालेल? म्हणजे केसचा निकाल उद्या लागणार आहे का? किती दिवस, किती महिने लागू शकतात ना. असं काही दुसरा उपाय नाहीये का? मला भेटावं लागेल त्याला. प्रणताई, आय एम सॉरी, दुसरा काहीच उपाय नाही आहे, हाच एक उपाय आहे. पण मग प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या आधी एकदा भेटू शकते का मी अजितला? प्लीज वल्लरी, काहीतरी कर आणि एकदा मी त्याला भेटण्याची व्यवस्था कर. मला एकदाच भेटायचंय त्याला, प्लीज. अजित, खरंच ना? मी ना डबा आणलाय तुझ्यासाठी. तुझ्या आवडीची भाजी केली आहे. भूक लागली आहे? मग काय बघताय? क्यूट आहे ना कपल? बघितलं दोघांमध्ये किती प्रेम आहे. छान आहे ना लव्ह स्टोरी यांची. तुम्हाला अजून एक लव्ह स्टोरी ऐकायची आहे? नाही? ऐका ना, या सांगते. या या, पण लावलीकडे नाही पळून जाणार कुठे. या चला सांगते. तेजा पण ना, अजित, आज खूप दिवसांनी माझ्या हाताने तुझ्यासाठी स्वयंपाक केला. छान वाटलं मला. इतके दिवस रोज स्वयंपाक करतच होते मी, पण त्या अण्णा केदारसाठी मनाविरुद्ध. पण आज तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं सगळं करताना मला जो आनंद झालाय ना, तो शब्दात नाही सांगता येते मला. बरायच ना रे खरंच. बर, जेवण गरम आहे, चल जेवून घ्या. बस.
तुला असं असं मंदावून जेवताना बघून खूप छान वाटलं रे. स्वामी, आमच्या आयुष्यातनं हा क्षण कधीच परत काढून घेऊ नका. बर, ते जाऊ दे. अजित, वल्लरी ना तुला इथून सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतेय आणि ती नक्की यशस्वी होईल, खात्री आहे मला. वल्लरीवर विश्वास आहेच ना आपला. हं? फक्त मी एक डिसिजन घेतलाय. ही केस संपली ना की आपण इथे नाही राहायचं, आपण निघून जाऊया कुठेतरी. नको राहायला इथे. का? नाही सापडत ना उत्तर. प्रेरणा, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण मला सांग, आपण इथून निघून दुसऱ्या शहरात जायचं म्हणजे पळून जायचं, बरोबर? पळून कोण जातं? जे चुकीचं असतात ते. आपण चुकीचे आहोत का? नाही ना. अण्णा केदारनी तुला छळलं, तुला इजा केली, म्हणजे तुझ्यावर अन्याय केला. मग या अन्यायाविरुद्ध उभं राहायचं म्हणजे आपलं काही चुकतंय का? प्रेरणा, आपण नेहमी म्हणतो की शेवटी सत्याचाच विजय होतो, पण मला सांग, सत्याचा विजय नेहमी शेवटीच का व्हावा? नेहमी सत्य जिंकलं अशी परिस्थिती का नको? कारण त्यासाठी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागतं. लोक काहीतरी बोलतील म्हणून आपण का पळून जायचं? त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू दे. उलट आपण खंबीरपणे एकमेकांचा हात हातात घेऊन ताठ मानेने उभं राहायला हवं, म्हणजे आपण बरोबर होतो हे सिद्ध होणार ना. तुझा, माझा, सगळ्यांचा वल्लरीवर विश्वास आहे ना? आहे ना? एक इमॅजिन कर, वल्लरी आपल्या सगळ्यांना घेऊन एका गाडीने आपल्याला हव्या त्या दिशेने म्हणजे न्यायाच्या दिशेने घेऊन जाते आणि गाडी तिथे पोहोचते. वल्लरी आनंदाने मागे बघते आणि जर आपण घाबरून मागच्या स्टेशनला उतरून गेलेलो असू तर गाडी रिकामी असेल. वल्लरीची किती निराशा होईल. या असल्या पळपुट्या लोकांसाठी आपण काय इतके प्रयत्न केले असा प्रश्न तिच्या मनात आला तर, तिने आपल्याला दोष दिला तर तिचं काही चुकेल का? म्हणून आपण खंबीरपणे इथे राहायचं आणि आधीपेक्षा दुप्पट आनंदात राहायचं. अण्णा केदार यांचा नाशिकच्या एका फॅक्टरीमध्ये खून झालाय. हा अण्णा केदार नक्की आहे कोण आणि हे खुनाचं प्रकरण नेमकं काय आहे? वल्लरी माझ्या नवऱ्याची बाजू घेऊन माझ्यावर खुनाचा आरोप टाकायचा प्रयत्न करते, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माझ्या नावाने शंका करावा लागेल.